हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आज आपण शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात का या विषयावर बोलणार आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे खरंच बुडू शकतात का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की तुमचे पैसे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये टाकत असाल तर ते कितपत सुरक्षित आहेत आणि ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला काही लाईव्ह एक्झाम्पल्स पण देईन. तुम्हाला रोजच्या आयुष्यातील काही एक्झाम्पल्स देईल, ज्यामुळे तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित 100% क्लिअर होईल, की तुमचे शेअर मार्केटमध्ये टाकलेले पैसे कितपत सुरक्षित आहेत आणि मी शेअर मार्केटवर किती विश्वास ठेवू शकते. ओके? सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सामान्य लोकांचा पहिला प्रश्न हाच असतो, की जर एखादी कंपनी बंदच पडली तर मग माझं काय होणार? माझे पैसे बुडणार का? तर खरंच हा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे. पण खरी गोष्ट अशी आहे, की सर्वच कंपन्या अशा नसतात. ज्या काही मोठ्या लिस्टेड कंपन्या असतात, त्या कंपन्यांमध्ये तुमचा पैसा कधीही बुडत नाही. ओके. सो लिस्टेड कंपन्या म्हणजे काय? जसं की मारुती सुझुकी असेल, एशियन पेंट, रिलायन्स किंवा अ, ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्या मोठ्या इस्टॅब्लिश्ड कंपन्या आहेत, ज्या रजिस्टर्ड कंपन्या आहेत, त्यांच्याकडे मोठ्या-मोठ्या प्रमाणात असेट्स असतात. जसं की त्यांच्याकडे जमीन असते, त्यांचे काही खूप सारे कारखाने असतात, शोरूम्स असतात, ब्रँड व्हॅल्यू असते, डिस्ट्रिब्युशन नेटवर्क असतं किंवा त्यांचं रिझर्व्ह केलेलं प्रत्येक कंपनीचं असं कॅश असतं, जे की मोठ्या प्रमाणामध्ये असतं. आणि त्यामुळे एखादं संकट जर चुकून का अशा कंपन्यांवर आलं जरी, तरी सुद्धा त्यांच्याकडे इतकी स्वतःची मालमत्ता असते, की ती कंपनी पुन्हा उभी राहू शकते. आणि इन केस जर समजा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसा गुंतवला, पण जी की लिस्टेड असेल हं. मी तुम्हाला अशा कंपनीबद्दल सांगत आहे, जी लिस्टेड कंपनी आहे, वेल इस्टॅब्लिश्ड आहे आणि वेल नोन आहे. म्हणजे जी फेमस आहे, खूप चांगली आहे, खूप मोठी कंपनी आहे. अशा जर चांगल्या लिस्टेड कंपनीमध्ये जर का तुम्ही पैसे गुंतवत असाल, तर त्या कंपनीचे ऑलरेडी काही छोटे-मोठे आणखीनही बिझनेसेस असतात. त्यांची काहीतरी ब्रँड व्हॅल्यू असते. त्यांचं डिस्ट्रिब्युशन नेटवर्क असतं खूप मोठं आणि त्या कंपनीचे स्वतःचे भरपूर असेट्स असतात. असेट्स म्हणजे त्यांची स्वतःची खूप सारी मालमत्ता असते. इन केस जर का समजा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही पैसे गुंतवले आणि ते आणि ती कंपनी काही कारणाने जर का बंद पडली किंवा त्या कंपनीवर काहीतरी संकट आलं, तरी सुद्धा ती कंपनी सगळ्यात आधी त्या कंपनीची ही जबाबदारी असते, की तिच्याकडे जी बाकीची मालमत्ता आहे, इतर जे काही तिच्या असेट्स आहेत, ती कंपनी अगोदर ते सगळी मालमत्ता विकून ती सगळ्यात आधी जो पैसा उभा करते, तो पैसा आधी ती तिच्या गुंतवणूकदारांमध्ये त्यांचे पैसे वाटण्याचं काम करते. ओके. सो कुठल्याही गुंतवणूकदाराची एक जबाबदारी असते कोणत्याही कंपनीवर आणि एखादी कंपनी जर का कुठल्याही संकटातून जात असेल, तर सगळ्यात आधी त्या कंपनीला कोणत्याही संकटातून जाऊ दे किंवा त्या कंपनीवर कोणतंही प्रॉब्लेमॅटिक कुठलीही गोष्ट घडू दे का त्या कंपनीच्या रिलेटेड, पण त्या कंपनीला सगळ्यात आधी गुंतवणूकदारांचा विचार करावाच लागतो आणि सगळ्यात आधी कोणतीही कंपनी कितीही प्रॉब्लेम आला तरी ती सगळ्यात आधी तिच्याकडे जी काही ऑलरेडी मालमत्ता, इतर मालमत्ता असते, ती मालमत्ता विकून किंवा त्यातून त्यांनी पैसा उभा करून सगळ्यात आधी ते तो पैसा त्यांच्या गुंतवणूकदारांमध्ये डिस्ट्रिब्यूट आधी करत असतात. त्यांचे आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात आणि त्यानंतर मग ती कंपनी पुन्हा नव्यानं उभं राहते किंवा पुन्हा त्याच्यासाठी काम केलं जातं. ओके. सो जर का तुमची एखादी लिस्टेड कंपनी असेल किंवा चांगली वेल नोन कंपनी असेल, चांगली इस्टॅब्लिश्ड कंपनी असेल, तर अशा कंपन्यांमध्ये शक्यतो कधीही तुमचा पैसा बुडत नाही. ठीक आहे. सो आता हे आपण आणखी चांगलं एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. समजा 2 मित्र आहेत. ओके. आणि 2 मित्रांनी समजा तुमचे 2 मित्र आहेत आणि तुमच्या 2 मित्रांनी तुमच्याकडे काही कारणासाठी पैसे मागितले. ठीक आहे.
जर जो काही पहिला मित्र आहे, त्याच्याकडे समजा स्वतःचं घर आहे, गाडी आहे, थोडंफार सोनं आहे, थोडी बचत आहे. म्हणजे त्याच्याकडे काही ना काहीतरी थोडीफार मालमत्ता आहे. ओके. एका मित्राकडे. आणि जो दुसरा मित्र आहे त्याच्याकडे काहीच नाही. ना त्याच्याकडे नोकरी आहे, ना तो विशेष असं काम करतो, ना त्याच्याकडं स्वतःचं असं चांगलं घरदार आहे किंवा असं त्याच्याकडे काहीच नाही. तो पहिला मित्र जो आहे त्याच्याकडे त्याचं स्वतःची नोकरी आहे, चांगलं घर आहे, गाडी, जमीन आहे, त्याच्याकडे एक चांगली थोडीफार प्रॉपर्टी आहे, सगळं आहे आणि दुसऱ्याकडे काहीच नाही. आणि अशा टाइपचे 2 प्रकारचे मित्र जर तुमच्याकडे येऊन पैसे मागत असतील, तर तुम्ही काय कराल? कोणत्या मित्राला तुम्ही पैसे द्याल? किंवा कोणत्या मित्राला तुम्ही डोळे झाकून पैसे देऊ शकाल? मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे? तर एक कॉमन सेन्स वाली गोष्ट जी आहे, आपण काय करू, आपण जो पहिलावाला मित्र आहे, त्याला बेझिझक पैसे देऊ. का देऊ? कारण की तुम्हाला शुअरिटी आहे, की जरी आता तो पैसे मागत असला, तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडून ते पैसे वसूल करून घेऊ शकता. कारण की त्याच्याकडे इतर गोष्टी आहेत. आत्ता जरी त्याला त्याच्या गरजेसाठी कुठल्याही कारणासाठी पैसे हवे असतील, तरी तुम्हाला त्याच्यावर तेवढा ट्रस्ट आहे, की तो तुम्हाला ते पैसे रिटर्न करणार. कारण की ते रिटर्न करण्यासाठी त्याच्याकडे इतर गोष्टी आहेत. ओके. पण दुसऱ्या मित्राकडे काहीच नाहीये. सो लॉजिकली जर बघाल, तर सेम सिच्युएशन स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा असते. की मोठ्या कंपन्यांमध्ये खूप सारे असेट्स असतात आणि त्यामुळे काही प्रॉब्लेम जरी आला तरी तुमचे पैसे बुडत नाहीत. फक्त किंमत तात्पुरती एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली आहे आणि तो स्टॉक आता ₹1000 आहे. ठीक आहे. आता तुम्ही समजा त्या स्टॉकमध्ये तो स्टॉक ₹500 वर किंवा ₹300 वर असताना तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक केली. आता ती किंमत वाढत, वाढत, वाढत ₹1000 पर्यंत आली आणि ती चांगली वेल नोन कंपनी असेल, चांगली ब्रँडेड कंपनी असेल, चांगली लिस्टेड कंपनी असेल आणि काही कारणाने त्या कंपनीच्या रिलेटेड काहीतरी न्यूज आली किंवा काहीतरी त्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम झाला तात्पुरता आणि त्या कंपनीचे जरी शेअर्स घसरायला लागले, तरी काय होतं, ती कंपनी पूर्णतः बुडत नाही किंवा तुमचे पैसे झिरो होत नाहीत, असं कधीही होत नाही. फार तर ₹1000 ला गेलेला शेअर ₹700 वर येऊ शकतो, ₹600 वर येऊ शकतो, तेही तात्पुरता येऊ शकतो. लगेचच अशा ज्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्या रिलेटेड कुठलीही न्यूज आली, काहीही प्रॉब्लेम झाला, तरी त्यांचं तेवढं मोठं एक वर्किंग सर्कल असतं, तेवढे मोठे त्यांचे सगळे लोकं असतात. ते त्या वेळेस ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि लगेचच त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला अगेन ग्रोथ सुद्धा बघायला मिळते. ओके. सो असं कधी काही झालं अशा कंपन्यांच्या बाबतीत, तरी सुद्धा फार तर काही दिवसासाठी त्या स्टॉकची किंमत कमी होऊ शकते, पण ती झिरो कधीच होत नाही किंवा त्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडत नाहीत. ओके. सो आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं, तर समजा अ, तुम्ही जर घर घेतले आणि त्या घरासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं. जर तुमचं काही कारणाने उत्पन्न कमी झालं, काही कारणाने तुम्हाला नोकरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला, तर तुमच्याकडे तुमचं घर हे एक असेट्स आहे. ओके. जर बँकेला गरज पडली, तर ते घर विकून तुम्ही ते पैसे काढू शकते. ओके. अगदी तसंच जर रिलायन्स, मारुती किंवा एशियन पेंट्स यांच्यासारख्या ज्या काही कंपन्या असतात, तर त्यांच्याकडे त्यांचे कारखाने, ब्रँड्स, शोरूम्स, जमीन अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण जर त्या वर एखादं कर्ज जरी असेल, तरी सुद्धा ती मालमत्ता विकून ते गुंतवणूकदारांना पैसे देऊ शकत असतात. सो त्यामुळे जेव्हा पण तुम्ही गुंतवणूक करता, त्यावेळी ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, की गुंतवणूक करताना नेहमी अशा लिस्टेड आणि वेल नोन कंपन्यांमध्येच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. ठीक आहे? सो आता आपण काही कंपन्यांचे एक्झाम्पल्स बघूया. सगळ्यात आधी हे जे मी एक्झाम्पल देते ते मी तुम्हाला फक्त
एज्युकेशनल पर्पजसाठी देत आहे. हे कोणतेही रिकमेंड नाहीये. नाहीतर उद्या जाऊन तुम्ही ह्याच कंपन्यांमध्ये अ, गुंतवणूक कराल, असं कराल, तर असं नाहीये. मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, की तुम्ही कंपन्या कशा निवडल्या पाहिजे किंवा कंपन्यांमध्ये कसं बघितलं जातं काही-काही गोष्टी किंवा तुमचे पैसे कशाप्रकारे का बुडत नाहीत, ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. आता समजा मारुती सुझुकी कंपनी आहे. तर त्या कंपनीचे असेट्स जे आहेत ते 1,319 बिलियन आहेत आणि लायबिलिटी म्हणजे त्या कंपनीवरचं कर्ज जे आहे ते 357 बिलियन आहे. ओके. आणि इक्विटी 962 बिलियन आहे. आणि डेब्ट टू इक्विटी फक्त 0.09 आहे. ठीक आहे. म्हणजे कंपनी जवळ-जवळ कर्जमुक्त आहे ही. आणि त्यामुळे ह्या कंपनीमध्ये जर का तुम्ही गुंतवणूक करत असाल, तर ती गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. म्हणजे अशाच प्रकारे डेटा जो आहे, जसं की मी असेट्स असतील, लायबिलिटीज म्हणजे त्या कंपनीवर किती कर्ज आहे, ते असेल किंवा इक्विटी, डेब्ट टू इक्विटी हे जे पॉइंट्स असतात, हे खूप इम्पोर्टंट असतात आणि असे पॉइंट्स तुम्ही नेहमी सगळ्या कंपन्यांचे चेक केले पाहिजे, जेव्हा-जेव्हा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते. ठीक आहे. त्यानंतर आपण एशियन पेंट्सचं बघूया. एशियन पेंटमध्ये सुद्धा जर का तुम्ही बघाल तर त्यांचं असेट्स जे आहे ते 303 बिलियन आहे. लायबिलिटीज 103 बिलियन आहे आणि इक्विटी 200 बिलियन आहे. डेब्ट टू इक्विटी 0.51 आहे. म्हणजे थोडंसं कर्ज आहे, पण मजबूत ब्रँड असल्यामुळे डॉमिनन्स आहे त्या ब्रँड. ओके. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी कंपन्या जर म्हणाल तर बजाज फायनान्स आहे. लाखो कस्टमर्स कडून ही कंपनी ई-एम-आय कलेक्शन करते, लोन बुक करते. ओके. अडानी पोर्ट्स आहे. देशातील सगळ्यात मोठमोठी बंदरे किंवा टर्मिनल्स आहेत ह्या कंपनीचे. नेस्ले इंडियाचे मॅगी, किटकॅट किंवा आपल्या रोजच्या घरी लागणारे काही हाउसहोल्ड ब्रँड्स जे आहेत, हे खूप आहेत ह्या कंपनीचे. त्यांचे हजारो डिस्ट्रिब्युटर्स आहेत. राइट. सो अशा ज्या कंपन्या असतात ना, ह्या कंपन्या ज्या आहेत, ह्या तुमच्या रोजच्या जीवनाशीच जोडल्या गेलेल्या आहेत. का? तर लोकं खाणं-पिणं तर कधीच सोडत नाहीत. पेंट करणं लोकं कधी सोडत नाहीत. कारण की आता तुम्ही बघताय जागेचे रेट खूप वाढलेत. जवळपास सतत जागेची विक्री होते. सतत जिथं-जिथं रिकामी तुम्हाला आज आजपासून तुम्ही जर विचार कराल, आजपासून 15 वर्षापूर्वी एखादं ठिकाण तुम्ही बघाल, तर ते रिकामं होतं आणि त्याच 15 वर्षात ती जागा कंप्लीटली भरून जातीये. आज इतक्या फास्ट आजकाल बांधकामं असतील किंवा घरं असतील किंवा सोसायटीज असतील, ह्या खूप मोठ्या-मोठ्या प्रमाणात उभ्या होतात. आणि ऑब्व्हियसली जिथं-जिथं बांधकाम होतं तिथं पेंट तर होतच ना आणि पेंट अदरवाईज सुद्धा लोकं काही-काही लोकं तरी दरवर्षी घराला पेंट करतात. सणासुदीच्या अगोदर वगैरे. ओके. सो पेंट जे आहे ती सुद्धा जवळपास नेहमी लागणारी गोष्ट आहे. खाणं-पिणं लोकं सोडत नाहीत. सो खाण्यापिण्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही कंपन्या आहेत, त्या नेहमी चालू राहणार. गाड्या. लोकांना गाड्यांचं इतकं वेड आहे. मुलं टीनेजर झालीत, की त्यांना त्यांची स्वतःची बाईक हवी असते. आणखी एखादी व्यक्ती थोडीशी नोकरीला लागली, की तिला स्वतःची फोर व्हीलर घ्यावी. हे एक लोकांचं एक लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड झालेलं आहे किंवा लोकांची ती एक आवड आहे किंवा ते एक स्टेटस म्हणून का असेना लोकं स्वतःच्या घराच्या बाहेर फोर व्हीलर ही कंपल्सरी घेतात. त्यामुळे गाड्यांच्या रिलेटेड सुद्धा कंपन्या ज्या आहेत, ई-एम-आय आहे. ई-एम-आय सुद्धा कधीच थांबत नाहीत. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या अ, म्हणजे कधीच थांबणार नाहीत किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या वर्षानुवर्षे लोकांना लागणारच आहेत. सो अशा गोष्टींशी रिलेटेड जे काही स्टॉक्स असतात, ते कधीही झिरो होत नाहीत किंवा अशा स्टॉक्समध्ये तुमचे पैसे कधीही बुडत नसतात. राइट? किंवा आता तुम्हाला आणखीन एक मी एक्झाम्पल सांगते. आता सगळ्यात आधी आपण जसं की मी तुम्हाला मारुती सुझुकी आणि एशियन पेंटमध्ये सांगितलं, त्याचं एक्झाम्पल सांगितलं. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुलना करायची झाली, तर तुम्ही बघू शकता की मारुती सुझुकीमध्ये कमी कर्ज आहे आणि जास्त इक्विटी आहे. त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला तो स्टॉक जो आहे तो जास्त सुरक्षित दिसतो.
एशियन पेंट्समध्ये सुद्धा मध्यम कर्ज आहे. थोडंफार कर्ज आहे, पण तो ब्रँड खूप मजबूत आहे. राइट? सो दोन्ही पण कंपन्या जर तुम्ही पर्यायाने बघाल, तर त्या सुरक्षितच आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे पैसे बुडण्याचे चान्सेस ऑलमोस्ट ना के बराबर म्हणजे नाहीच आहेत. ओके. तर आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं झालं, तर समजा तुमच्या घराजवळ एखादं सुपर मार्केट आहे किंवा एखाद्याचं खूप मोठं चांगलं दुकान आहे, एखादं चांगलं शॉप आहे एखाद्या व्यक्तीचं. मग ते किराणा मालाचं असेल किंवा त्याचं सुपर मार्केट असेल किंवा व्हॉटएव्हर त्याची एखादी डेअरी असेल, दूध डेअरी वगैरे. पण ते त्याचं स्वतःचं मोठं असं दुकान आहे. आणि एक दुसऱ्या बाजूला आणखी एक व्यक्ती आहे, ज्याचा फूड ट्रक आहे किंवा रस्त्यावर तो फूड ट्रक लावतो किंवा पाणीपुरीचा ज्याचा एखाद्याचा गाडा आहे किंवा एखाद्याचा फळांचा गाडा आहे समजा. ओके. सो असे 2 व्यक्ती आहेत, की एकाचं स्वतःचं एक छानसं शॉप आहे, एक चांगलं शॉप आहे, एक चांगलं किराणाचं दुकान आहे आणि दुसऱ्या बाजूला एक जो आहे, तो रस्त्यावरच गाड्यावर काहीतरी विकतो. तर आता तुम्हाला जर मी सांगितलं, की तुम्हाला तुमचे पैसे हे 2 लोकं आहेत ह्यापैकी एकामध्ये गुंतवायचेत. तर तुम्ही काय कराल? कोणाकडे पैसे गुंतवाल तुम्ही? हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण आता मी तुम्हाला सांगते, की ऑब्व्हियसली तुम्ही सुपरमार्केट ज्याचं आहे किंवा ज्याचं शॉप ऑलरेडी स्वतःचं शॉप आहे, तुम्ही त्याच्या दुकानात गुंतवणूक करायला जाल, ना की तुम्ही पाणीपुरीवाल्याच्या गाड्यावर किंवा फळवाल्याच्या गाड्यावर गुंतवणूक कराल. ह्याचं रिझन असं, की जो सुपरमार्केटवाला आहे किंवा जो किराणा मालाच्या दुकानदार जो आहे, त्याचं स्वतःचं दुकान आहे. ओके. त्याचं स्वतःचं फर्निचर आहे. याचा अर्थ ते दुकान ही त्याची असेट्स आहे. त्याची मालमत्ता स्वतःची आहे ती. त्यामुळे त्या दुकानात जे काही तो सामान भरतो, ते सामान जरी तो कर्जावर घेत असला, तरी पण ते सामान जर का कधी कमी झालं किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम आले आणि तुम्ही जर का त्या शॉपमध्ये तुमचे पैसे कुठल्या कारणाने गुंतवले असतील, तर तुमची गुंतवणूक वाया का जाणार नाही? का तर त्याच्याकडे ऑलरेडी मालमत्ता आहे. त्याचं स्वतःचं दुकान आहे. उद्या त्याच्यावर काही सुपर मार्केटवर प्रॉब्लेम आला किंवा त्याच्या किराणा मालाच्या दुकानावर काही प्रॉब्लेम जरी आला, तरी पण ती व्यक्ती त्याचं दुकान त्याचं ते स्वतःचं जे शॉप आहे, ते विकून तो गुंतवणूकदारांचे पैसे फिटवू शकतो. तेच जर एखाद्या पाणीपुरीवाल्या गाड्यावर तुम्ही इन्व्हेस्ट केलं किंवा एखाद्या फूड ट्रकवाल्यावर तुम्ही इन्व्हेस्ट केलं, एखाद्या फळांच्या गाड्यावाल्यावर जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलं आणि काही कारणाने त्याची फळं चालली नाहीत, त्याचा पाणीपुरीचा गाडा चालला नाही, तर तो व्यक्ती त्याचं स्वतःचं असं कायमचं ते ठिकाण नाहीये. त्यामुळे तो एनी हाऊ कधी पण फरार होऊ शकतो. त्याचं असं किंवा तुम्ही एखाद्या अशा कंपनीमध्ये जर का तुम्ही गुंतवणूक करत असाल, ज्या कंपनीचे कागदपत्रच व्यवस्थित कंप्लीट नाहीयेत. जी कंपनी फक्त नावालाच आहे, पण ती ॲक्चुअली लिस्टेड नाहीये. अशा कोणत्या छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, जर का तिथे तुम्हाला कमी प्राईसमध्ये जर का तुम्हाला शेअर्स मिळतायत आणि म्हणून तुम्ही अशा ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर तुमची 100% फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी तुमचे पैसे बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे. सो कधी पण जेव्हा पण तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर का गुंतवणूक करायची असेल, तर स्टॉक मार्केटमध्ये वेल नोन कंपन्यांमध्ये आणि चांगल्या ब्रँडेड आणि चांगल्या लिस्टेड कंपन्यांमध्ये जर का तुम्ही गुंतवणूक करत असाल, तर तुमची गुंतवणूक कधीच बुडणार नाही. ओके. आता ह्याचं आणखीन एक एक्झाम्पल म्हणजे काय आहे, की स्टॉक्स जे असतात ह्याचं लॉजिक मी आता तुम्हाला सांगते. स्टॉक्स जे असतात कोणते पण, ते स्टॉक्स हे लिमिटेड असतात. आणि तुम्हाला एक लॉजिक माहितीच असेल, की ज्या पण गोष्टी जगामध्ये लिमिटेड आहेत, त्या लिमिटेड गोष्टींची किंमत ही वर्षानुवर्षे वाढतच असते. जसं की सोनं असेल, चांदी असेल किंवा क्रूड ऑइल असेल, अ, किंवा जमिनी असतील.
ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या लिमिटेड आहेत. ह्यांचं काही पुन्हा-पुन्हा उत्पादन होत नाही. ह्या कुठनं नवीन तयार केल्या जाऊ शकत नाहीत. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या जितक्या आहेत तितक्याच कायम राहणार आहेत वर्षानुवर्षे किंवा तुमची एखादी खूप जुनी नाणी असतील, करन्सीज असतील खूप जुनी, ओके. सो ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या वर्षानुवर्षे वाढत नाहीत किंवा त्या कुठून तयार करू शकत नाहीत. त्या ऑलरेडी पृथ्वीवर जितक्या असतील, त्या कायम तितक्याच राहणार आहेत. म्हणजे त्याचा स्टॉक जो आहे तो लिमिटेड आहे. ओके. सो अशा ज्या लिमिटेड गोष्टी असतात, त्या लिमिटेड गोष्टींची किंमत ही कधी पण वर्षानुवर्षे वाढतच असते. सो अशाच अर्थाने जर का तुम्ही बघाल स्टॉक मार्केटमध्ये, तर आता एखादी लिस्टेड कंपनी आहे. आता समजा एखाद्या कंपनीचे 1000 शेअर्स आहेत. ओव्हरऑल 1000 शेअर्स आहेत. त्यातले जर का त्यांनी 50 शेअर्स स्वतःकडे ठेवले असतील आणि 50 शेअर्स जर का त्यांनी बाकीच्या लोकांमध्ये वाटले असतील, म्हणजे डिस्ट्रिब्युटरसाठी ते अवेलेबल करून दिले असतील 50 शेअर्स, तर ते 50 शेअर्समध्ये लिमिटेड शेअर्स आहेत ना. जसं की ओव्हरऑल शेअर्स 1000च आहेत. त्यापेक्षा शेअर्स तुम्ही आणखी वाढवू नाही शकत. ओव्हरऑल शेअर्स तुमचे 1000च आहेत आणि त्यातले 50 त्यांनी स्वतःकडे ठेवलेत आणि त्यातले सॉरी, सॉरी. त्यातले 500 शेअर्स त्यांनी स्वतःकडे ठेवलेत आणि 500 शेअर्स त्यांनी बाकीच्या लोकांसाठी शेअर मार्केटमध्ये अवेलेबल करून दिलेत. आता ते 500 सुद्धा शेअर्स जर का लोकांनी सगळ्यांनी घेतले, काही लोकांनी इन्व्हेस्ट केले, सगळं झालं आणि जर का ते 500 शेअर्स संपले समजा, तर ते लिमिटेड आहेत ना. तर आज जर का त्यातला जे 500 शेअर्स असतील, त्याची त्यांनी ज्या पण पद्धतीने काही किंमत ठरवली असेल स्टार्टिंगला आणि त्याच वेळी जर का तुम्ही त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल आणि हळू करत लोकांनी 1 शेअर, 2 शेअर, 50 शेअर, कोणी 100, कोण किती असं करून जर का ते शेअर्स सगळ्यांनी घेऊन झाले आणि संपले, तर कंपनी काय करू शकते, स्वतःकडे आणखी त्यांच्याकडे जे काही 500 शेअर्स आहेत, त्यातले त्यांना काही वाटले, तर त्यातले आणखी थोडेफार शेअर्स त्यांनी आणू शकतात मार्केटमध्ये. पण तरी पण ओव्हरऑल बघाल, तर ते शेअर्स लिमिटेडच आहेत ना. तर त्यामुळे ॲट द एंड तुम्ही जर का स्टार्टिंगला किंवा कधीही जर का एखाद्या कंपनीमध्ये आता समजा रिलायन्समध्ये मी जर का माझी गुंतवणूक केलेली आहे आणि मी ती गुंतवणूक केली आणि मी विसरून गेले. म्हणजे मी सोडून दिले. माझं असं आहे, की त्याचे किती वाढायचे तेवढे वाढू दे. मी एक माझ्याकडे अशी अमाउंट आहे, जी अमाउंट मी कधीच वळूनही बघणार नाही. त्या अमाउंटचं काय सुरू आहे मला माहिती नाही. सो अशी अमाउंट मी डायरेक्ट शेअर्समध्ये टाकून दिली आणि ती वर्षानुवर्षे वाढत राहील. ओके. सो मी एक 10 वर्ष, 20 वर्ष बघितलंच नाही, की त्या कंपनीचं काय सुरू आहे, काय नाही. ती कंपनी मात्र चांगली आहे मला माहिती आहे. ओके. तर ते आज मग जर का तो शेअर मी ₹500 ला घेतला असेल, तर पुढच्या 10-20 वर्षात तो शेअर कुठल्या कुठे जाऊन पोहोचेल. ठीक आहे. आणि जर का त्या कंपनीवर अशी वेळ आली, की त्या कंपनीचे सगळे शेअर्स संपलेत ऑलरेडी. ऑलरेडी सगळ्यांनी इन्व्हेस्ट करून झालेत. तर त्याच्यानंतर जर का कुणाला ते शेअर्स ज्याच्याकडे आहेत त्याला ते विकायचे असतील, तर ऑलरेडी ते लिमिटेड शेअर्स असल्यामुळे नंतर त्या शेअर्सची किंमत आणखीन वाढत जाते. जसं की आज माझ्याकडे गोल्ड आहे. आज माझ्याकडे आज ओव्हरऑलच समजा 1 तोळाच गोल्ड राहिला असेल आणि माझ्याकडे आता तेवढं थोडंफार गोल्ड असेल, तर त्या गोल्डची किंमत त्यावेळेस किती पटीने वाढलेली असू शकते. सो जितकं तुमचं स्टॉक तुमचा जितका लिमिटेड असतो, तेव्हा सुद्धा तुमच्या स्टॉकची प्राइस वाढते आणि जेव्हा डिमांड जास्त असते, तेव्हा सुद्धा तुमच्या स्टॉकची प्राइस वाढते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, की जेवढी लोकांच्या डिमांड जास्त आहे एखाद्या स्टॉकच्या बाबतीत, तितकी त्या स्टॉकची प्राइस जास्त वाढणार आहे आणि जितकीच प्राइस वाढून तो स्टॉक जितका लिमिटेड होत जाईल, तितकी सुद्धा त्या स्टॉकची प्राइस वाढतच जाणार आहे. ओके. सो त्यामुळे ओव्हरऑल जर तुम्ही बघाल, तर ह्या स्टॉक्सच्या ज्या किमती आहेत, ह्या नेहमी वर्षानुवर्षे त्या वाढतच जाणार आहेत, ना की त्या कमी होणार आहेत. जर का असं काही संकट आलंच समजा स्टॉक मार्केटवर, काहीतरी वेगळंच भयानक, तर स्टॉकची फार फार तर
त्या काळापुरती, थोड्या काळापुरती, थोड्या मर्यादेपुरती किंमत थोडीशी कमी होऊ शकते, पण ती 0 नाही होऊ शकत. आणि त्यामुळे जर का तुम्ही चांगला अभ्यास करून, चांगला एनालिसिस करून, चांगल्या-चांगल्या कंपन्यांमध्ये जर स्टॉक मार्केटमध्ये तुमची गुंतवणूक वर्षानुवर्षांचा विचार करून जर करून ठेवत असाल, तर ते पैसे तुमचे कधीही बुडत नाहीत. ते वर्षानुवर्षे वाढतच राहतात. ओके. सो येस, आय थिंक तुम्हाला समजलं असेल की स्टॉक मार्केट कसं वर्क होते आणि ह्या गोष्टी कशा वर्क होतात आणि त्यामुळे तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती तुमची सेफच राहणार आहे. जर तुम्ही चांगला अभ्यास करून आणि चांगले स्टॉक्स निवडून चांगला त्याचं एनालिसिस करून जर का तुम्ही गुंतवणूक केली, तर 100% तुमच्या वेल्थमध्ये आणि तुमच्या पैशांमध्ये वाढच होणार आहे, ना की तुमचे पैसे बुडणार आहेत. ओके. सो येस, तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड किंवा आणखी तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणखी तुम्हाला काही वेगळ्या कोणत्या विषयांवर व्हिडिओज हवे असतील, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आपण तसेही व्हिडिओ नक्कीच बनवूया. सो येस, आजच्यासाठी इतकंच. थँक यू.